मग आता काय करू? मी घेतलं घर. हॅलो एव्हरीवन. तर थोडासा ब्रेक होत राहतो सारखा मला माहिती आहे. बट एनिवेज, तर आज मी म्हटलं, की आज तुमच्या सगळ्यांसोबत थोड्याशा गप्पा मारूया. आणि झालं असं, की जेव्हा मी घराची पोस्ट केली ना, तेव्हा बऱ्याच जणांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. खूप लाखो लोकांनी ती पोस्ट बघितली, शेअर झाली. आणि माझं खूप आधीपासूनचं स्वप्न होतं, तुम्हालाही माहिती आहे, की मला घर घ्यायचं होतं. आणि मी नेहमी म्हणायचे, की मला मुंबईत घर घ्यायचं आहे. आणि जेव्हा मी घरासाठी खूप प्रयत्न करत होते आणि नेमकं तेव्हाच आमच्या लग्नाचं ठरायला लागलं. तेव्हा मी कुणाला म्हटलं, की नाही, माझं स्वप्न आहे, की आधी मी घर घेणार, त्यानंतरच मी लग्न करणार. तर कुणाल म्हणाला, की "ठीक आहे ना, आपण आपण घेऊ घर आणि नंतर मग होईल, म्हणजे आधी लग्न करू, नंतर होईल घर." पण मी त्याला म्हटलं, की "नाही, मला घर आधी पाहिजे." मग आम्ही खूप घरं शोधायला सुरुवात केली. आणि ते घरं शोधता कारण तेव्हा आमचं असं ठरलं होतं, की कोर्ट मॅरेज करायचं होतं. कोर्ट मॅरेज करायचं आहे, त्यामुळे घर आपण व्यवस्थित घेऊ, कोर्ट मॅरेज करू वगैरे, असं सगळं फार सुंदर असं प्लॅनिंग काहीतरी केलं. पण नंतर मी त्याला असंच बोलता बोलले, की पण मला आयुष्यभर एका गोष्टीचं रिग्रेट राहील, की माझं असं ते ड्रीमी वेडिंग नाही होऊ शकलं. आणि मग कुणाल लगेच म्हणाला, की "जर तू हे रिग्रेट घेऊन आयुष्य काढणार असशील, तर ते घर घेऊनही काही फायदा नाही आहे. तू जी तुझी इच्छा आहे छान ड्रीमी वेडिंगची, ती आपण पूर्ण करूया. आपण आपण व्यवस्थित छान लग्न करूया, आरामात घर घेऊ." आणि मग आम्ही थोडासा घराची जी गोष्ट होती थोडीशी मागे ठेवली. मग मी मला हवी होती ती कार बुक केली सगळ्यात पहिलं. ती कार घेतली. त्याच्यानंतर मग आमचं लग्न झालं आणि मग परत एकदा आम्ही घराच्या शोधात भटकायला लागलो. आता कसं होतं मी तुम्हाला सांगते, की ही जेव्हा मी पोस्ट केली, की मी घर घेतलंय, तेव्हा अशा काही फार कमेंट नाही, पण एक 2-4 बायकांच्या, मुलींच्या कमेंट होत्या. कारण मी पनवेलमध्ये घर घेतलंय. तर त्यांच्या अशा कमेंट होत्या, की "पनवेल मुंबईमध्ये येत नाही आणि पनवेल हे एक गाव आहे." मला त्याचा काही फरक पडत नाही. मला गाव आवडतं, मला शहर आवडतं. मला माझ्या कामाच्या जागेच्या जवळपास जर कुठे राहता येते, तर ती जागा मला कधीही आवडते. जेव्हा मी मुंबईत काम करत होते, तेव्हा मला बाबा सांगायचे, की "पनवेलला घर घे." कारण तेव्हा माझ्या बजेटमध्ये पनवेलचं घर होतं एक. तर मी बाबांना तेव्हा म्हणायचे, की "नाही, मला पनवेलला घर नाही घ्यायचं आहे. मला पनवेल नाही जमणार." त्याला कारण हे होतं, की मी जो जॉब करत होते, मी ट्युशन्स जे घेत होते. सुरुवातीला मी हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये होते, त्यामुळे माझं सगळं राहणं हे मुंबईच्या आसपास होतं. त्यानंतर मी ट्युशन्समध्ये शिकवत होते, जे मरीन ड्राईव्हला होतं, म्हणजे गिरगावमध्ये होतं. तर तिकडे जाण्यासाठी परत एकदा मला लालबागमध्येच राहावं लागत होतं. मग जर मी पनवेलला तेव्हा इन्व्हेस्टमेंट केली असती, पनवेलला घर घेतलं असतं, तर पनवेलवरनं मरीन ड्राईव्ह हे काही ट्रॅव्हल करणं सोपं नव्हतं माझ्यासाठी. कारण जेव्हा मी लालबागला राहत होते, मी टू व्हीलरने मरीन ड्राईव्हला जायचे, ट्युशन्स वगैरे घ्यायचे, रिटर्न यायचे, तर ते खूप सोयीस्कर होतं. जर मी पनवेलला शिफ्ट झाले असते, तर ट्रेनचा प्रवास आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या मला नको होत्या. आणि त्यामुळे मी सतत म्हणायचे, की नाही, मी जे काही करेन, आरामात करेन, छोटं घेईन, पण मुंबईत घेईन. नंतर मला वाटतं, की तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल, जे आधीपासून मला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहे त्यांना, की जेव्हा मी ट्युशन्समधून ब्रेक घ्यायचं ठरवलं, की ट्युशन्स सोडून एका बिझनेसवरती या सिंधुद्योगवरती थोडासा फोकस करते. तर तेव्हा मी ठरवलं होतं, की स्वतःला 1 वर्ष देईन. जर इथे काही जमलं नाही, तर परत मी ट्युशन्स घ्यायला सुरुवात करेन. पण त्या वर्षात मला काही गरज वाटली नाही. माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि मी या सगळ्या गोष्टी कंटिन्यू केल्या. नंतर लग्न आणि या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही पनवेलला शिफ्ट झालो आणि जेव्हा मी पनवेलला आले, तेव्हा मला वाटतं नोव्हेंबरच्या आसपास अटल सेतू चालू झाला होता, जेव्हा आमच्या लग्नाचं डिस्कशन चालू होतं तेव्हा. आणि अटल सेतूमुळे जेव्हा काही काम असतं, म्हणजे फिल्म सिटी म्हणा, गोरेगाव फिल्म सिटी, कारण बिग बॉससाठी मी तिकडे होते. तर हे मुंबई जे आहे, हे अटल सेतूमुळे एक 45-50 मिनिट्सचं अंतर आहे. आणि जरी मी लालबागला राहिले, तरी लालबागवरनं पण अंधेरीला जायला ते ट्रॅफिक आणि त्या सगळ्या गोष्टी पकडल्या, तर तेवढाच वेळ लागतो, 45-50 मिनिट्स. तर मी अटल सेतू झाल्यामुळे पनवेल सोयीस्कर झालं. पनवेलमध्ये कुणालचा स्टुडिओ आहे, त्याच्यामुळे पनवेल परत एकदा सोयीस्कर झालं. माझं सासर आहे अलिबाग आणि परत एक दुसरं घर आहे आमचं माणगाव. अलिबाग इथून पनवेलमधून 1.5 तास, माणगाव पनवेलमधून 2-2.5 तास. आणि माझं घर मालवण ते पनवेलमध्ये जर मी राहिले, तर ऑलमोस्ट मी 1-1.5 तास आधीच कव्हर केलेला आहे. इथून एक 6-7 तास. पुण्याला जायचं आहे, तर मला इथून परत 2-2.5 तास. सगळ्या दृष्टीने माझ्यासाठी जे काही सोयीस्कर होतं, ते म्हणजे पनवेल होतं. कारण आम्ही कधीही पटकन उठतो. काही गरज लागली अलिबागला जातो, परत काही पटकन असेल माणगावला जातो. आमचं सतत येणं-जाणं जे चालू असतं. सो आमच्यासाठी आमच्या कामाचा आणि घर घर आणि वर्क लाईफ बॅलन्स जो आहे, हा पनवेलमध्येच आम्हाला साधता येत होता. आणि त्यामुळे मला कोणालाही
प्रूव्ह करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी. ज्या बजेटमध्ये आम्ही पनवेलमध्ये घर घेतलेलं, नक्कीच त्या बजेटमध्ये आम्ही मुंबईत घेऊ शकलो असतो. म्हणजे मी जर छोटी घरं म्हटली तर ती 2-3 घेऊ शकले असते. मी घेऊ शकले असते. मी आजही घेऊ शकते मुंबईमध्ये घर. पण कधीही कोणालाही प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी घेण्यापेक्षा माझं असं होतं, की आत्ता मला काय गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही विचार केला, खूप विचार केला, की कुठे घ्यायचं आणि मग आम्हाला पनवेल सोयीस्कर वाटलं. कुणाला घर नको होतं, कुणाला फ्लॅटमध्ये राहण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. त्याचं जे स्वप्न आहे, त्याला जागा हवी आहे, जागेत त्याला घर बांधायचं आहे आणि त्याला ह्या सगळ्या दगदगीच्या लाईफपासून खूप लांब जायचं आहे. हे त्याचं खूप आधीपासूनचं स्वप्न आहे आणि ते आम्ही हळूहळू पूर्ण करू. मी त्याला बोलले, की मला थोडासा वेळ दे, कारण मला ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त होण्यासाठी मला थोडं अजून काम करण्याची गरज आहे आणि ते सगळं केल्यानंतर मग आपण तुझं स्वप्न पूर्ण करूया. कारण त्याला खूप म्हणजे मला तो कालच म्हणत होता, की आपण फ्लॅट नको, मला नाही जमणार आहे हे फ्लॅट वगैरेमध्ये राहायला, पण मला हवं होतं आणि त्यामुळे मी ते पूर्ण केलं. आणि घर म्हणजे ना खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, खूप म्हणजे अति जास्त मोठी. जामच डोक्यात ताप येता. इतकं ताप येता की भीती वाटायला लागतं, की आता काय बाबा होत आला मग सगळा होत आला. आणि अ, असं नाही आहे की आयुष्यभरासाठी तुम्ही हप्ते भरत बसायचे. तुम्हाला त्याच्यातनं लवकर मोकळं पण व्हायचं असतं. त्यामुळे त्या दृष्टीने आमचे सगळे प्रयत्न आणि आमच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. कोणालाही तुम्ही इन्फ्लुअन्स होऊ नका. तुम्ही बघून म्हणजे आता मी घर घेतलंय तर ते बघून तुम्हाला असं वाटतं, सॉरी यार माझं घर असं कधी अजिबात करू नका. असं असं वाटणं साहजिक आहे. पण खूप मेहनत लागते, खूप मेहनत करा आणि सगळ्या गोष्टी ना वेळेनुसार होतात, सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी गावात घर घेतलंय, तर हो, मी गावात घर घेतलंय, ज्या गावामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इथे दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी जवळच मी हे घर घेतलेलं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की मी हे घर खूप कष्टाने घेतलेलं आहे. तर जेव्हा मी मुंबईत आले होते ना, तेव्हा मी जे नालासोपाऱ्यात राहत होते, तेव्हा नालासोपाऱ्यात मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते, मी काल कुणाला बोलले की मला परत एकदा ट्रेनने जायचं आहे, त्याच जागेवरती जायचं आहे, त्या घराच्या इथे जायचं आहे जिथे मी राहत होते नालासोपारा. मला असं माहिती आहे की उतरल्यानंतर असं सरळ चालत जायचं लेफ्ट. रिक्षा असायची ना, त्या रिक्षाला ₹30 शेअरिंग काहीतरी होतं. ते ₹30 सुद्धा माझ्याकडे नसायचे. ते ₹30 वाचवण्यासाठी त्या भर उन्हात चालत जायचे मी आणि विचार करायचे, आता हेच आयुष्य आहे का माझं? असा सतत विचार मनात यायचा, की खूप कंटाळवाणं आयुष्य आहे. कारण एवढ्या पहाटे लवकर निघायला लागायचं नालासोपाऱ्यावरनं, कारण माझं ऑफिस होतं इथे खांदेश्वरला. तर खांदेश्वरला येण्यासाठी जे 3 ट्रेन वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर करत जे इथपर्यंत यावं लागायचं, ते खूप हेक्टिक होतं आणि त्यामुळे खूप त्रास पण व्हायचा. मी काही फार दिवस तिथे राहिले नाही. जवळपास 1-1.5 आठवडा वगैरे राहिलं असेल. 1 महिना माझं सामान तिथे होतं फक्त. पण त्या घराने किंवा ती जी सुरुवात होती ना, त्या सुरुवातीने खूप काही शिकवलंय. आणि त्यामुळे मला वाटतं, की आत्ता स्वतःचं घर झालंय ना आणि आता एवढं सगळं झालंय, तर एकदा परत तेच आयुष्य जगावं. कारण जी मुलगी गावातनं आली होती, जिला ॲग्रीमेंट म्हणजे काय माहीत नव्हतं. इथे रेंट ॲग्रीमेंट करतात किंवा एखाद्याला राहायला देतात. नव्हती मला ह्याची कल्पना, म्हणजे हे काय असतं ॲग्रीमेंट वगैरे. आणि त्यामुळे जी झालेली माझी फसवणूक, त्याच्यानंतर मग मी कसं कुठून कुठे, कुठे शिफ्ट होत आले आणि कसं ती माझा जो प्रवास होता ना, तो खरंच मला परत एकदा रेकॉर्ड करायचा आहे. पण तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आवडेल का तो प्रवास बघायला? तर नक्की एकदा मी ट्रेनने प्रवास करून तो रेकॉर्ड करेन. कारण जेव्हा मी त्या ट्रेनमधनं जायचे ना नालासोपाऱ्याला आणि ती खाडी येते ना मध्ये, आय थिंक मीरा भाईंदरची खाडी, संपायचीच नाही ती खाडी आणि नेटवर्क पूर्ण जायचं तिथे. आणि बराच वेळ उभं राहायला लागायचं, कारण लेडीज कंपार्टमेंटमध्ये एकतर बसायला जागा नसायची. खूप कष्टाने तिकडे लोकं कामं करतात. ज्या बायका येतात, मुंबईमध्ये काम करतात, संध्याकाळी जातात, ती भांडणं, एकमेकांची केस ओढणं, या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात. पण त्या सगळ्या गोष्टींनीच मला मुंबईमध्ये स्ट्राँग केलं. आता मी ऑफिशियली पनवेलकर होणार आहे काही दिवसांमध्ये. म्हणजे तशी झाले. घर घेतलंय आम्ही इथे. आणि आमची खूप मोठी स्वप्न आहेत. ती स्वप्न आम्ही हळू-हळू पूर्ण करतोय. असं नाही की मोठं घर घेतलंय किंवा काय. आम्ही छोटा 2 BHK फ्लॅट घेतलाय, जो आमच्यासाठी सध्या सफिशियंट आहे. कारण आम्ही दोघेही घरात नसतो. आम्ही सकाळी निघतो, त्याच्यानंतर आम्ही बाहेर शूट हे ते तिकडे-तिकडे असतो, रात्री परत येतो. त्यामुळे जेवढा आम्हाला गरजेचं आहे, तेवढं आम्ही आत्ता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि खूप प्लॅन करून इन्व्हेस्टमेंट करा, खूप विचार करून करा. इतर लोकं काय बोलतील किंवा लोकं काय म्हणतायत यासाठी नाही. आणि त्यामुळे ज्या लोकांना वाटतं की मी गावात घेतलंय,
तर मी गावात घेतलं आहे आणि मला ते गाव खूप आवडतं आहे म्हणून मी इथे घेतलं आहे. आणि आता काय ना की आता आंब्याचं सीझन आलं आहे, त्याच्यामुळे आम्ही भरपूर त्यामध्ये बिझी असणार आहोत. आता एप्रिल फर्स्ट वीकपासून वगैरे एप्रिल फर्स्ट सेकंड वीकपासून आंबे चालू होतील. यंदा आंबे खूप कमी आहेत आणि त्यामुळे रेट जास्त आहे. म्हणजे आत्तासुद्धा 2600-2700 रुपये डझन वगैरे असा रेट आहे. त्यामुळे आम्ही ते आंबे सिंधुदुर्गमध्ये सध्या आणत नाही आहोत, कारण हीट पण थोडीशी जास्त आहे. कदाचित पाऊस पडू शकतो असंही वाटतंय. त्यामुळे खूप रिस्की तो पार्ट आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक गोष्टी विकणं हे थोडंसं कठीण होऊन जातंय. पण आम्ही भरपूर एक्झिबिशन्स करतोय सिंधुदुर्गचे आणि सिंधुदुर्गच्या एक्झिबिशनला खूप छान प्रतिसाद मिळतोय. आणि मला वाटतं की आम्ही खूप नवीन प्रॉडक्ट जे ॲड केले आहेत, जसं की भाजलेला काजू ॲड केला आहे, त्यानंतर आम्ही जवळा वगैरे पण ॲड केला आहे. बऱ्याच गोष्टी, आता कडधान्य पण आम्ही ॲड करायचा विचार करतोय, सफेद कांदा पण येईल आणि बऱ्याच गोष्टी अशा छान ऑर्गॅनिक ज्या आहेत ना, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मार्केट रेटपेक्षा कदाचित तुम्हाला जे सिंधुदुर्गच्या प्रॉडक्टचे रेट आहेत ना, हे थोडेसे हाय वाटतील. पण आम्ही जेवढ्या कंट्रीज फिरतोय किंवा जेवढ्या काही गोष्टी फिरतोय ना, आम्ही एक गोष्ट बघितली आहे की आपल्याला क्वालिटी मेंटेन केली पाहिजे, आपल्याला आपली ब्रँड व्हॅल्यू मेंटेन केली पाहिजे. लोकं घेणारे असतात आणि त्याचा मला खूप अनुभव या सिंधुदुर्गच्या जर्नीमध्ये आला. कारण आम्ही हे जे काही करतोय, ज्या ठिकाणी एक्झिबिशन्स करतोय, लोकं खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि खूप छान पद्धतीने खरेदी करतायत. मी कायम सिंधुदुर्गपासून थोडा लांब राहण्याचा प्रयत्न करते, कारण मला कधीही असं नको आहे की माझा ब्रँड हा माझ्यामुळे चालतोय. मला असं हवं आहे की सिंधुदुर्ग हा त्याच्या क्वालिटीमुळे चालतोय. कारण काही लोकं आहेत ना, ते प्रॉडक्ट्सवरनं ओळखतात, पण त्यांना माझा तो ब्रँड आहे हे माहिती नाही आहे. त्याच्यामुळे ते मला हवं आहे की एक दिवस सिंधुदुर्ग एवढा मोठा झालेला असेल की सिंधुदुर्ग हे सिंधुदुर्गमुळेच ओळख असेल त्याची, की कोकण हाटेड गर्लचा तो ब्रँड आहे असं नाही. हा सिंधुदुर्ग कोणाचा आहे? अरे अच्छा, तिचा आहे का? हे मला हवंय आणि त्यासाठीचे माझे हे प्रयत्न आहेत. आम्ही खूप छान अ, अ, गोष्टी घेऊन येतोय. वेगवेगळ्या प्रकारची लोणची अजूनही ॲड होतील. आता मुरंबा हे ते वगैरे सगळं. खारातला आंबा जो आमचा गेल्या वर्षी खूप आधी संपला होता, यावर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तो घेऊन येतोय. त्यामुळे काही गोष्टींची जर तुम्हाला प्री ऑर्डर करायची असेल, तर तीसुद्धा तुम्ही सिंधुदुर्गच्या नंबरवरती देऊन ठेवू शकता, की मला एवढ्या-एवढ्या ह्या गोष्टी लागतील. म्हणजे तसं आम्हाला प्रिपेअर करण्यासाठी त्या खूप सोप्या होऊन जातील. यावर्षी आम्ही जे कोकम तयार करणार आहोत, ते ऑर्डर बेसिसवरती जास्त आम्ही फोकस करतोय, कारण गेल्या वर्षी पण आम्हाला कमी पडलं होतं. तर काही जणांना असं असतं, की मला छान कोकम हवं आहे. बाबा मला वर्षभरात 5 किलो कोकम लागतं. ही माझी ऑर्डर घेऊन ठेवा आणि मला 5 किलो कोकम तुम्ही जेव्हा चांगलं तयार होईल, तेव्हा मे-जूनमध्ये पाठवा. तर आपण तसंही करतोय. तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा आजपर्यंतचा सपोर्ट जो होता तो खूप महत्त्वाचा होता आणि त्याच्यामुळेच आम्ही एवढं सगळं करू शकतोय. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली, हे जे घर घेतलं याच्यामध्ये माझं शॉपसुद्धा आता नवी मुंबईमध्ये आहे. आमच्याकडे जी फॅमिली काम करते तीसुद्धा आम्ही नवी मुंबईमध्येच त्यांना रेंटवरती एक घर घेऊन दिलं, तिथे ते आहेत. त्याच्यामुळे सगळेच जण जर इथे आहेत, तर इथून कुठेतरी दुसरीकडे हे करण्यात आणि आपली लाईफ डिस्टर्ब करण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे जो काही कुठच्याही व्यक्तीचा जो काही डिसिजन असतो, हा त्याने विचार करून घेतलेला असतो. जेव्हा मी गाडी घेतली तेव्हा सगळेजण म्हणत होते, "काय येडी आहे, काय गाड्या घेते, गाड्या काही उपयोगाच्या आहेत का? गाड्यात पैसे कमी होतात." पण ज्याची त्याची मर्जी असते. मला खूप आधीपासून इच्छा होती, की मला Mercedes घ्यायची आहे. आम्ही Mercedes बुकसुद्धा केली होती. पण मी Mercedesचं टोकन मागे घेतलं, कारण मला SUVमध्ये माझ्या बजेटमध्ये किंवा पुढे लग्न होतं, त्यामुळे मी सगळ्या गोष्टींचा विचार करून एक गाडी घेतली, ती म्हणजे माझी ही आत्ता जी Audi आहे ती. त्यामुळे असं काही नसतं, प्रत्येकाला अक्कल असते. जो कमवतो, जो स्वतःच्या पायावरती उभा राहतो, त्याला खूप जास्त अक्कल असते. कारण त्याने सगळे स्ट्रगल, सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात आणि त्या स्ट्रगल बघूनच मी इथपर्यंत आली आहे. त्यामुळे मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, की कुठे काय खर्च केला पाहिजे. उलट मी वाटत नसले तरीसुद्धा मी भयंकर चिकट आहे. मी उगीच नको तिथे वायफळ खर्च अजिबात करत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी करणं माझ्यासाठी सोपं होतं. त्यामुळे अशा कुठच्याही मुलींना तुम्ही पटकन जे जज करता ना, की मुलींना अक्कलच नसते फायनान्सेस मॅनेज करण्याची, तर प्राउडली सांगू शकते, की मी माझे फायनान्सेस खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकते. त्यामुळे असा मुलींना जज करू नका. आणि आम्ही येतोय पुण्यामध्ये सिंधुदुर्गचा एक्झिबिशन घेऊन पुढच्या महिन्यामध्ये पुण्यात एप्रिलच्या आय थिंक फर्स्ट सेकंड वीकमध्ये वगैरे येऊ. त्या तारखा आम्ही सिंधुदुर्गच्या पेजवरती डिक्लेअर करू. मी माझ्या Instagramवरती सुद्धा सांगेन आणि मी ब्लॉगमध्ये सुद्धा सांगेन. पुणेकरांच्या भेटीसाठी मी स्वतः येते आहे 19 एप्रिलला. त्याच एक्झिबिशनमध्ये सदाशिव पेठमध्ये ते एक्झिबिशन असणार आहे आणि मी तिथे येते आहे. ठाण्यात सुद्धा आमचं जे एक्झिबिशन आहे तिथे सुद्धा CKP हॉलला, तिथे सुद्धा मी येणार आहे. त्यामुळे ठाणेकर आणि पुणेकर आपण लवकरच भेटू आणि
तुम्ही खूप सारं शॉपिंग करण्यासाठी तयार राहा. तुम्हाला जे जे काही प्रोडक्ट्स लागतील सिंधुद्योगच्या नंबरला तुम्ही ऑर्डर आधीच देऊन ठेवू शकता किंवा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. आणि बस मला या ब्लॉगमध्ये एवढंच सांगायचं होतं. खूप बडबड करायची होती, ती बडबड मी करून घेतली. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.